धुळ्यात बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली। तब्बल 300 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं। स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई। धुळ्यात तब्बल 300 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलेलं आहे। धुळ्यातून आपण बघतो राज्यभरात खरं तर अशा विविध प्रकारच्या घटना समोर येतात। आता तब्बल 300 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे तर भाव कमी अशा लोकांमुळे भाव कमी झाला। तर बनावट पनीर तयार करणाऱ्या या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई। राज्यभरात असे प्रकार सातत्यानं समोर येत आहेत आणि आता पुन्हा एकदा धुळ्यात असाच प्रकार घडलेला आहे। तब्बल 300 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली। धुळ्यातली आपण ही दृश्य बघतोय। जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हाची ही दृश्य। अशा पद्धतीचं बनावट पनीर राज्यभरात मोठ्या प्रमाणात आहे आणि ठिकठिकाणी छापे देखील टाकले जात आहेत आणि त्यातच धुळ्यातल्या स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली। सणासुदीचे दिवस आहेत आणि त्यानिमित्त मोठा खप या पनीरचा होत असतो, त्यामुळे असे प्रकार वाढल्याचं बघायला मिळतं। एम ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। स्पॉटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी मशिनरीज, दूध, त्याच्यानंतर त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम, त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथं मिळून आले। त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्सचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले। फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत। लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल।